माझं आपल्या सगळ्यांना आव्हान आहे की थंडी वाढत चाललेली आहे, हे बरोबर आहे, पण 15 तारखेला गारठू नका एवढी फक्त विनंती आहे. पंधरा तारखेला मतदान करून 16ला काउंटिंग ज्यावेळेस होईल त्या दिवशी औरंगाबाद मध्ये आपण सगळ्यांनी एक नवा इतिहास घडवलेला असेल हे लक्षात घ्या. एक नवा इतिहास आपण घडवलेला असेल. तो नवा इतिहास घडवायचा की न घडवायचा, तो घडवायचा असेल तर काय करावं लागेल, काय करावं लागेल. तुम्ही तर मतदान करणार याच्याबद्दल दुमत नाही, पण आपल्या बरोबर अजून 2 मतं घेऊन यायची. किती मतं घेऊन यायची? 1 आणि 2 किती झाले? जिंकणार की हारणार? आणि त्याच्यामुळे 2 मतं घेऊन येणं हे गरजेचं आहे, हे आपण लक्षात घ्या. मग ते घेण्यासाठी जे करावं लागेल ते करा. 12, 13, 14ला वाटप सुरुवात होईल हे लक्षात घ्या. हा फुकटचा पैसा आहे. कोणाला पैशाची गरज आहे मला सांगा? नाही, याच्यापैकी कोणाला पैशाची गरज आहे? म्हणजे खाऊन पिऊन सुखी आहात तुम्ही? मग काम करा. एक तुमच्या वस्तीमधले जेवढे गरजुल्ले असतील त्यांना बरोबर घ्या. 12, 13, 14ला बरोबर घ्या आणि त्याला म्हणा तुझी वरच्या भराशी आम्ही सोय करून देतो, वर्षभराची सोय करून देतो. गाडी आली रे आली की त्या गरजुलेला सांगायचं, हे बघ गाडी आलेली आहे, तू आता त्याच्यातली बॅग पळव, तू त्याच्यातली बॅग पळव, पोलीस तुला हात लावणार नाही. त्याला पोलिसांनी हात लावण्यासाठी कंप्लेंट तर असली पाहिजे. कंप्लेंट तर असली पाहिजे. आम्ही असणारा सीपी, प्रत्येक सीपीला आज जिथे असणारा एसपी असेल त्या एसपीला सांगितलंय की कोणी आलं माझी बॅग चोरली गेली, पैशाची चोरली गेली, 12, 13, 14 तारखेला आले तर पहिल्यांदा त्याला विचारा की हे तुझ्याकडे पैसे आले कुठून याचा खुलासा कर. पैसा आला कुठून? त्यांनी सोर्स दाखवला की मी बँकेतून आणलेत, मी बँकेतून आणलेत. ए राजा खाली बस. बँकेतून आणले असेल तर केस करा, बँकेतून आणले नसेल तर मग जो घेऊन गेला तोच मालक काय म्हणून समजा. प्रकाश आंबेडकर साहब, न्यूज चॅनल वाले भैया साहब, 2 दिवसाने तुम्हाला भीती वाटेल की हा आपल्यावर दादागिरी करेल. त्याला सांगावं लागेल
की तो दादागिरी कशासाठी करतोय. तो थोडी म्हणणार आहे की यांनी माझी बॅग पळवली म्हणून. यांनी माझी बॅग पळवली तर पोलीस त्याला विचारेल ना तुझ्या बॅगेमध्ये काय होतं हे सांग. पुन्हा तोच प्रश्न येतो, पैसा असेल तर आणलास कुठून. आणि म्हणून 12, 13, 14 जे वाटप होईल त्याची एकही केस होणार नाही याची आपण दक्षता घ्या. आणि पोलिसांना आम्ही सांगितलंय की केस तुम्ही करू नका. यांनी काय कष्टाचा पैसा नाही, त्यांनी असं वसुली केलेला पैसा आहे. आणि म्हणून आपापल्या वस्तीमध्ये 12, 13, 14 च्या रात्री वाटप होणार नाही याची दक्षता आपण त्या ठिकाणी घेतली. या शहराचे अनेक प्रश्न आहेत. या शहराचे अनेक प्रश्न आहेत. माझ्या अगोदरच्या वक्त्याने आपल्याकडे पाडाच वाचला. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, गटारांचा प्रश्न आहे. आणि त्याच्याच बरोबर एक लक्षात घ्या की महानगरपालिकेची निवडणूक जरी असली तरी याचं एक वेगळं महत्व आपण लक्षात ठेवलं पाहिजे. महिन्याभरापूर्वी आर्मीचे जे प्रमुख आहेत त्या आर्मीच्या प्रमुखाने असं एक वक्तव्य केलं. वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीस पुढे वक्तव्य केलं की नजीकच्या कालावधीमध्ये आपल्याला युद्धाला तोंड द्यावं लागणार आहे. हे तोंड का द्यावं लागणार आहे तर भारतामध्ये असणारा एक विश्वगुरु जन्माला आलेला आहे. त्याचं नाव काय? या विश्वगुरूचं नाव काय? अरे गोदी गोदी काय करत बसलाय? आणि या विश्वगुरूचं आणि खऱ्या विश्वगुरूचं इगो जो आहे तो एकमेकांशी टकरायला लागलेला आहे. खरा विश्वगुरु कोण? ट्रम्प. हा आपला नकली विश्वगुरु काहीच करू शकला नाही. 2 दिवसापूर्वी अमेरिकेने पुन्हा नवीन कायदा केला आणि भारतातून जो माल अमेरिकेत जातो त्याच्यावरती 500% टॅक्स लावला. किती टक्के लावला? वाचलं की ना वाचलं? 2 दिवसाच्या वर्तमानपत्रामध्ये आले, इंग्रजी पेपरमध्ये आले, मराठी पेपरांमध्ये आलेला आहे. आता 500% टॅक्स लावला म्हणजे काय झालं? 2 रुपयाची वस्तू ही एकदम 100 रुपयावरती गेली. आता ही 100 रुपयावरती गेल्यानंतर त्या अमेरिकेत कोण खरीदणार आहे का? तर नाही. या वस्तू गेल्यामुळे जे आपल्याला डॉलर मिळत होतं ते आता मिळणं बंद होणार आहे.
ते आता बंद होणार आहे. जे आज 90 रुपये एका डॉलरची किंमत आहे ती उद्या 130 भारतीय करन्सी 130 रुपयाला $1 मिळणार आहे. आपण लक्षात घ्या. यामुळे भारतामध्ये महागाई वाढेल की महागाई कमी होईल? महागाई वाढेल. तुमचा पगार वाढणार आहे का? तुमची मजुरी वाढणार आहे का? आता तुमची मजुरी वाढणार नसेल, तुमचा पगार वाढणार नसेल, तर जेवढा आहे त्याच्यामध्ये भागवावं लागेल. भागवावं लागेल म्हणजे काय करावं लागेल? 4 गोष्टी सोडून द्याव्या लागतील. 4 गोष्टी सोडून द्याव्या लागतील. आता हे कोणामुळे सोडून द्यावं लागते तुम्हाला? कोणामुळे सोडून द्यावं लागतंय? चायवाला. मी इथल्या असणाऱ्या सनातन हिंदूंना आवाहन करतोय की आपलं भांडण चालू राहील. तुम्ही तुमचा टेका सोडणार नाही आणि आम्ही आमचा टेका सोडणार नाही. पण मोदीने असणारे हे जे संकट आले ते दूर करायचे की न करायचे हे ठरवलं पाहिजे. नुसती महागाई वाढणार नाही, नुसती महागाई वाढणार नाही तर ट्रम्पनी शेजारी राष्ट्र व्हेनेझुएला जे आहे लय डोकं काढत होता, डोळं काढत होता, आम भाषा बोलत होता. ट्रम्पनी काय केलं? तिथल्या राष्ट्रपतीचं काय केलं? त्या राष्ट्रपतीचं माहिती आहे का? रातोरात गायब केलं. ट्रम्पला आम्ही सांगतोय तू मोदीला इकडनं गायब कर. मोदीला आम्ही म्हणतोय, ट्रम्पला आम्ही म्हणतोय अरे ह्यालाही गायब कर. का तुम्ही असं वॉरंट काढलेलं आहे. ट्रम्प म्हणतो याचं मला कंबार्ड मोडायचं, मोदीचं कंबार्ड मोडायचं आहे. आणि म्हणून ट्रम्प असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, इंग्लंड असेल, चायना असेल, बांगलादेश आहे आणि त्याच्याच बरोबर पुतीन आहे. आम्ही पाकिस्तानला शस्त्र देतो. जो आर्मी चीफ काही खोटं बोलला नाही, पण युद्ध का याचं त्यांनी कारण सांगितलं. कारण का सरकारी नोकर आहे. मी इथल्या असणाऱ्या सनातन हिंदुत्ववाद्यांना आवाहन करतोय की तुमच्याकडे केंद्राची सत्ता आहे आणि राज्याची सत्ता आहे. ट्रम्पला मोदीचं कंबार्ड मोडायचं आहे. मी सनातनवाद्यांना आवाहन करतोय, हिंदूतल्या सनातनवाद्यांना आवाहन करतोय की ट्रम्पनी मोदीचं कंबार्ड मोडण्याच्या ऐवजी आपण दोघं मिळून मोदीचं कंबार्ड मोडूया. तुम्ही तुमच्या पक्षाला मतदान देऊ नका, कारण का तुमचा पक्ष सुद्धा आता व्यभिचाराला स्वीकृत नगर पद द्यायला लागलेला आहे.
बदलापूर मधला असणारा मेन आरोपी, मुलींचा लैंगिक छळ करणारा मेन आरोपी आज बीजेपीचा असणारा स्वीकृत नगरसेवक झाला, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आम्हाला त्रास नाही, त्याच्यामुळे आम्हाला त्रास नाही. हा लैंगिक छळ करणारा नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक हा कोणाच्या घरी येईल? तुमच्या घरी येईल की RSS वाल्यांच्या घरी येईल? कोणाच्या घरी येईल? तो बीजेपीच्या कार्यकर्त्यांच्या घरी येईल की तुमच्या घरी येईल? मग सुरक्षित कोण राहिलं? RSS आणि बीजेपीला कार्यकर्त्यांना सांगतो की तुम्ही असुरक्षित झालात, आम्ही असुरक्षित झालेलो नाही. तुम्हाला पुन्हा सुरक्षित करायचं असेल आणि दुसऱ्या बाजूला ट्रम्पला सांगायचं असेल, अरे बाबा तू मोदीचं कंबरड मोडू नको, आम्ही सक्षम आहोत त्याचं कंबरड मोडायला, आम्ही मतदान देत नाही आणि त्याचं कंबरड मोडून टाकतो. तुला युद्ध करण्याची गरज नाही, तुला युद्ध करण्याची गरज नाही. आणि युद्ध झालं तर काय होईल? औरंगाबाद काय आहे? औरंगाबाद मध्ये काय आहे? काय आहे? मुंबईच्या रस्त्यावरून जाताना आपण बघतो काय आहे? छावणी. युद्धामध्ये टार्गेट कोणाला केलं जातं? युद्धामध्ये टार्गेट कोणाला केलं जातं? तर मिलिटरी सेंटर हे टार्गेट केलं जातं. मी इथल्या सनातन हिंदुत्ववाद्यांना सांगतो की हे युद्ध झालं आणि औरंगाबाद टार्गेट झालं, एखादी दुसरं मिसाईल आलं, बॉम्ब आलं, तुम्ही आम्ही जिवंत राहणार आहोत का? तुम्ही आम्ही जिवंत राहणार आहोत का? आकाश तर कोणी बघितलेलं नाही, स्वर्ग तर कोणी बघितलेला नाही. कोणी बघितलेला आहे का की तिथे जाऊन आपण भांडत बसू? सनातनवाद्यांना सांगतो की आपण जिवंत राहिलो तर आपलं भांडण कायम राहील, मेलो तर कसलं भांडण? मेलो तर कसलं भांडण? तुम्ही संपलात, आम्ही संपलो. आणि कशामुळे संपलो? तो मोदीच्या इगोमुळे संपलो. आणि म्हणून माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना, औरंगाबादकरांना विशेष करून आव्हान आहे की हे युद्ध थांबवण्याची ताकद आपली आहे, लक्षात घ्या. अमेरिकेचा तुमचं भांडण आहे का? तर नाही. अमेरिकेशी भांडण कोणाचं आहे? मोदीचं आणि ट्रम्पचं आहे. त्याला आपण कशाला बळी पडायचं? त्याला आपण कशाला बळी पडायचं? आणि आपण बळी पडायचं नसेल तर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? नाही, मतदान तर केलं पाहिजे. अजून काय केलं पाहिजे? इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक माणसाने, इथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक माणसाने आपल्या इलाक्यामधलं, एरियामधलं भारतीय जनता पक्षाचं घर आणि RSSचं घर ज्याची माहिती आपल्याला आहे
ज्याची माहिती आपल्याला आहे त्याला 14 तारखेच्या आतमध्ये भेटायचं, त्याला 14 तारखेच्या आतमध्ये भेटायचं, हात जोडून विनंती करायची की बाबा औरंगाबाद हे मिलिटरी सेंटर आहे, औरंगाबाद हे मिलिटरी सेंटर आहे. उद्याच्या असणाऱ्या युद्धामध्ये 5 राष्ट्र पाकिस्तानला मदत करणार आहेत. आपण सक्षम आहोत याच्याबद्दल दुमत नाही, पण एखादा बॉम्ब, एखादा मिसाईल औरंगाबाद वरती पडलं तर तूही राहणार नाही, मी राहणार नाही. हे आपण त्याला काय केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, सांगितलं पाहिजे. आणि सांगून त्याला काय केलं पाहिजे, आणखीन काय केलं पाहिजे आपण की बा यापुढे तू कोणाला मतदान द्यायचं ते दे, आमचा काही विरोध नाही, पण या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये तू भारतीय जनता पक्षाला मतदान देऊ नको. आणि मोदीचं खंबारड मोडलंय म्हणून हा आदेश आणि संदेश ट्रम्पला आपण औरंगाबाद करातून पाठवून देऊया. एवढं कराल, निश्चितपणे कराल, निश्चितपणे तुम्ही करणार. एक RSS वाला आणि एक भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता RSS आणि भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या घरी तुम्ही भेट देणार, भेट देणार का? घाबरणार तर नाहीत, बोलायला, सांगायला, विनंती करायला आणि हात जोडून सांगायचं बीजेपीला मतदान देऊ नको, पुढच्या वेळेस द्यायचं त्यावेळेस देऊ. आपण हे जर केलं तर हे 2-3 महिन्यामध्ये युद्ध जे आहे ते थांबेल. आणि ते जर केलं नाही तर युद्ध आपल्या माथी पडल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात घ्या. माझं आव्हान आहे, हे जर आपण केलं तर जी महागाई आकाशाला जाणार आहे तिला आपण थांबवू शकतो. आणि आपल्या कुटुंबाला आपण आज ज्या पद्धतीमध्ये ठेवतोय त्या पद्धतीमध्ये आपण ठेवू शकतो, हे लक्षात घ्या. ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर तुमच्या सगळ्या घरामध्ये लग्न होतात का? तुमच्या घरामध्ये लग्न झालीत का? नक्की पत्रिका काढली का? त्या पत्रिकेतला सगळ्यात महत्वाचा भाग काय असतो तो सांगा मला. त्या पत्रिकेमधला सगळ्यात महत्वाचा भाग कुठला असतो? सगळ्यात महत्वाचा भाग काय असतो? तारीखच्या वरती काय असतं? तारखेच्या वरती काय असतं? ठिकाणाच्या खाली काय असतं? 2 नंबरला सगळ्यात महत्वाचा एक भाग असतो की जो कधी पाळला जात नाही. तो कुठला आहे?
तो वेळ आहे, मान्य आहे मला, पण त्याच्या अगोदर शब्द काय असतो? शुभमुहूर्त. त्याच्या अगोदर शब्द काय असतो? त्या वेळेच्या अगोदर एक शब्द असतो. ते पाठीमागे असतं, पुढं म्हणतोय मी. मूर्त हा शब्द असतो की नाही? वेळेच्या अगोदर मूर्त हा शब्द असतो. मूर्त अमुक अमुक आहे, त्यावेळेस ते लग्न लागेल असं तिथे म्हणजे मूर्त काढायला जाता म्हणजे ज्योतिषाकडे जाता, बरोबर आहे. आता ज्योतिषाकडे जाता म्हणून मी ही सगळी परिस्थिती बघितल्यानंतर सोशल मीडियावरती लय ज्योतिषी आहेत. सोशल मीडियावरती लय ज्योतिषी आहेत. 40 ज्योतिषींचं मी ऐकलं आयुष्यात पहिल्यांदा. ज्योतिषी काय भवितव्य भारताचं 6 महिन्याचं सांगतोय हे रात्रभर ऐकत बसलो. 40 जणांचं ऐकत बसलो. त्याच्यामध्ये मला एकही ज्योतिष असा मिळाला नाही की तो हे म्हणत होता की 6 महिन्यामध्ये भारताचा काळ फार चांगला. सगळे ज्योतिषी जे आहेत 6 महिन्याचा काळ हा अत्यंत वाईट काळ आहे असं म्हणत होते. सगळ्यात वाईट काळ असं म्हणत होते. त्यातला एक मला ओळखीचा दिसला, त्याला फोन केला आणि त्याला असं विचारलं, अरे बाबा तुझी YouTube वरती जी भविष्यवाणी आहे ती आपली पब्लिक साठी आहे की खरी आहे एवढं सांग. तो म्हटला ती भविष्यवाणी खरी आहे. म्हटलं ह्याला उलट करायचं असेल तर काय करावं लागेल? तो म्हटला मोदीला हटवा, उलट होऊन जात. आता उलट उठवायचा हातात तुमच्या आहे. ते उलट करण्याचं काम हे तुमच्या हातात आहे आणि ते तुम्ही केलं पाहिजे अशी असणारी परिस्थिती. मित्रो, इथल्या मौलवी, औरंगाबाद मधल्या मौलवीला आणि मुफ्तीला माझं आव्हान आहे, औरंगजेबचा प्रश्न झाला, इथे असताना हिजाबचा प्रश्न झाला. मी सगळ्यात प्रश्नाची उत्तरं येत नाही. इथला एक तरी नगरसेवक मुस्लिम समाजाच्या बाजूने उभा राहिला का? मुसलमानांवरती अत्याचार झाले, यूपी मध्ये बुलडोझर फिरवण्यात आले, इथल्या नगरसेवकाने, मुस्लिम नगरसेवकाने मोर्चे काढले का? आणि मग आज महानगरपालिकेच्या असणाऱ्या निवडणुकीमध्ये मौलवी आणि मुफ्ती आणि मुस्लिम संघटन ही भूमिका का घेत नाही की जे आपल्या बाजूने उभे राहिले त्यांच्याच बाजूने आम्ही उभं राहिलं पाहिजे? ही भूमिका का घेत नाही हा माझा आपल्याला असणारा सवाल आहे. 80च्या दशकामध्ये, 90च्या दशकामध्ये जो जिंकला त्याच्या बाजूने मुसलमानांना झाला पाहिजे हा प्रचार मौलवींच्या मार्फत करण्यात आला. मुसलमानाच्या बाजूने समाजवादी उभे राहिले, मुसलमानाच्या बाजूने इथल्या असणारे कम्युनिस्ट उभे राहिले.
जिंकणार नाहीत म्हणून त्यांना सोडून देऊन काँग्रेसच्या नादी आणि औरंगाबादमध्ये MIMच्या नादीला. आपण काल 2 दिवसापूर्वी नाटक बघितलं, काय झालं ते मी त्याच्यावरती काही बोलत नाही. नुसता सत्ता हे चालत नाही. मी इथल्या मौलवींना सांगतो, इथल्या मुफ्तीला सांगतो की मित्र जोडायला शिका. मित्र जोडायला शिका. मित्र जोडू शकलात तर RSS BJPला तुम्ही तोंड देऊ शकाल, नाही तर अजिबात तोंड देऊ शकणार नाही. याच औरंगाबाद मध्ये RSSच्या कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला. अरे बाबा, तुम्ही रजिस्टर का केलं नाही स्वतःला? आणि तुम्ही जर रजिस्टर करत नसाल तर मग तुम्हाला अतिरेकी संघटना म्हणून का घोषित करू? मी आवाहन करतो इथल्या असणाऱ्या मुस्लिम समाजाला, मुफ्ती आणि मौलवी भूमिका घेणार नसतील तर नका घेऊ द्या, पण तुम्ही तरी भूमिका घ्या. मला माहिती आहे की औरंगाबाद मध्ये टिपू सुलतानचा असताना स्टेटस ठेवल्यामुळे औरंगजेबचं स्टेटस ठेवल्यामुळे 100च्या वरती मला माहिती आहे की इथल्या असणाऱ्या तरुण पोरांना पोलिसांनी बोलवून घेतलं होतं आणि कारवाई सुरुवात केली. कारवाई सुरुवात केली होती. जे उभे राहिले त्यांच्या बाजूने मुस्लिम समाज उभा राहिला पाहिजे. तुम्ही मित्र जोडले तर एक सेक्युलर ताकद उभी राहते. ही लढाई आहे. सेक्युलर ताकद विरोधी धर्माची ताकद अशी असणारी परिस्थिती आहे. ए मुस्लिम भाइयों, अगर सेक्युलर की ताकत हार गई, सेक्युलर की ताकत अगर हार गई तो पहला निशाना आप हो. पहला निशाना आप होगे. तब मत कहना अरे भैया हमको कोई बचाने आया नहीं है, क्योंकि सेक्युलर की ताकत आपने ही खत्म कर दी. ये जो बात मुसलमानों में चली है कि हम मुसलमान को ही जीत के देंगे, मुसलमान का वोट मुसलमान को ही जाना चाहिए. जब मुसलमानों पे अत्याचार हुआ तो ये लोग कहां थे? इनकी आवाज कहां थी? ये रास्ते पे क्यों नहीं उतरे? सरकार के ललकारा क्यों नहीं? ऐसा ही मैं जैसा क्या कि समाजवादी आपके मित्र थे वो साथ नहीं, मार्क्सिस्ट आपके मित्र थे उनको आपने साथ नहीं. धीरे धीरे उनकी ताकत खत्म होती गई और आज सिर्फ एक सेक्युलर ताकत बची है कि जो मुसलमानों के साथ अपना रिश्ता जोड़ना चाहते. लेकिन क्या मुसलमान उनके साथ में रिश्ता जोड़ना चाह रहा है? क्या मुसलमान उसके साथ में रिश्ता जोड़ना चाह रहा है? अभी जोड़ोगे तो बचोगे, नहीं जोड़ा तो आपकी तकलीफें बढ़ना शुरुआत हो. और इसलिए मुस्लिम समाज से मैं ऐलान करता हूं, आह्वान करता हूं
कि सेक्युलर ताकत का नाम वंचित बहुजन आघाड़ी है और वंचित बहुजन आघाड़ी के उम्मीदवारों के जिनके नाम आपके सामने रख दिए, उनका सिंबल भी रख दिया है, उनके सामने का बटन दबा पर आप भारी वोटों से उनको जिताएंगे। यही उम्मीद करते हुए मैं आपसे रजा लेता हूं। खुदा हाफिज, जय भीम।